नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण नवीन टॉपिक चालू करणार आहे ज्याचं नाव आहे सर्ड. तर सर्ड म्हणजे काय की आपण ज्या रूटमध्ये व्हॅल्यू लिहितो, ठीक आहे नाही. सपोज मी इथं लिहिलं रूटमध्ये 3, तर ह्याला आपण म्हणणार सर्ड, बरोबर. रूटमधल्या ज्या व्हॅल्यू असतील त्याला आपण म्हणणार सर्ड. आता इथं याची ऑर्डर आहे 2, बरोबर. सपोज मी हाच असा लिहिला √3 क्यूब रूटमध्ये जर लिहिला तर ह्याची ऑर्डर आहे 3. ह्या √3 सर्डची ऑर्डर आहे 3. इथं एक्झाम्पल बघितलं तर √9ची ऑर्डर आहे 3, √4ची ऑर्डर आहे 6 आणि √25ची ऑर्डर आहे 25. तर अशा फॉर्ममध्ये जे काही नंबर्स लिहिलेले जातात त्या नंबर्सला म्हणतात सर्ड. तर आता आपण सर्डवरचे एक एक्झाम्पल बघू. त्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या टाईपचे सर्डचे एक्झाम्पल बघायला भेटतील. फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स इफ क्यूब रूट ऑफ 4x - 5 - 5 = 0. आणि या ठिकाणी आपल्याला एक्सची व्हॅल्यू फाइंड करायची. त्यासाठी त्यांनी आपल्याला दिलेला आहे क्यूब रूट. क्यूब रूटमध्ये दिलं आहे 4x - 5 - 5 = 0. तर आता हा जो क्यूब रूट आहे, क्यूब रूटमध्ये व्हॅल्यू दिलेली आहे, याचा आपण क्यूब करू, बरोबर. दोन्ही साईडला आपण क्यूब करू. क्यूब रूट 4x - 5 ब्रॅकेट क्यूब -5 ब्रॅकेट क्यूब = 0. आता क्यूब रूटचा क्यूब जर केला तर क्यूब आणि हा क्यूब निघून जाईल. म्हणजे काय राहील, फक्त 4x - 5 आता हा प्लस आहे तिकडे जाऊन, हा मायनस आहे तिकडे जाऊन प्लस होईल. 5चा क्यूब रूट असतो, 5चा क्यूब असतो 125. 4x = 125. हा मायनस आहे तिकडे जाऊन होईल प्लस. नेक्स्ट स्टेपमध्ये येईल 4x = 130. x = 130/4 म्हणजेच x = 32.5. दिस इज आवर रिक्वायर्ड